शुक्लेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट जमीन प्रकरणी नवीन बातमी समोर आली असून आज महसूल मंत्र्यांचे पत्र प्रशासनास प्राप्त झाले असून या प्रकरणी त्वरित कारवाई न झाल्यास येत्या 9 सप्टेंबर पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहराध्यक्ष सतीश नरवडे यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिला आहे। शुक्लेश्वर प्रकरण काय अपडेट आहे सर? शुक्लेश्वर महादेव मंदिर प्रकरण हे गेल्या बऱ्याच महिन्यापासून गाजत आहे। सदरील प्रकरणात जे आहे संबंधित अधिकाऱ्यांना सर्व नोटीस सर्व गोष्टी तामील झालेल्या आहेत, पण संबंधित अधिकारी आज तागायत यावर कोणतीही कारवाई करत नाही। आज आम्ही माननीय साहेबाला भेटलो, गवंदे साहेबांना सर्व सांगितलं। साहेबांना याविषयी जे आहे हे पण सांगितलं की श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट ही एक रजिस्टर्ड ट्रस्ट आहे। या ट्रस्टच्या बाबतीत आपल्या कार्यालयानं घोटाळा केला आहे आणि इतका घोटाळा केला आहे की हा घोटाळा आपण नजरअंदाज करू शकत नाही। या सर्व बाबतीचा ज्यावेळेस आम्ही आढावा घेतला, आमचे जे मित्र आहेत जे सर्वस्वी हा लढा लढत आहेत, भीमशक्तीचे शहराध्यक्ष माननीय सतीशजी नरवडे, सर्वात पहिले यांनी हे प्रकरण उचलून धरले की श्री शुक्लेश्वर महादेव फाजिलपुरा मंदिर ही ट्रस्ट जवळपास 150 वर्षापासून अस्तित्वात असताना या मंदिरामध्ये असा घोटाळा होतो कसा जमिनीबाबत? इतका मोठा घोटाळा, आणि तेही मंदिराबाबत। मंदिराची जमीन हे विकतायत लोक, जी की संबंधित कार्यालया नोंदणीकृत असून शेड्यूल 1 वरती प्रॉपर्टी असून माननीय उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असून सुद्धा, म्हणजे हा घोटाळा नाही तर काय? आणि संबंधितांना सांगायचं म्हणजे एक कार्यकर्ता ज्यावेळेस हा लढाई देतो आणि त्याच्यामागं भीमशक्तीचा एवढा मोठा पाठिंबा असताना सुद्धा त्या माणसाला न्याय मिळणं, तर मग सामान्य माणसाला न्याय काय मिळणार आहे? सामान्य माणसाला न्यायाची अपेक्षा या कार्यालयातून करावं का नाही करावं? आज जर विचार केला तर हे कार्यालय जर आपण 1-2 दिवसाआड पेपर काढला तर या कार्यालयाचं नाव सर्वस्वी रोज पेपरमध्ये आहे। भ्रष्टाचारामध्ये हे कार्यालय आज नंबर 1चं कार्यालय आहे। या शुक्लेश्वर महादेव मंदिराचं जे प्रकरण आहे, हो, त्यामध्ये अजून नवीन हे झालेलं आहे, मंत्रालयाचं एक पत्र आलंय, काही माहिती आहे का? हां, संबंधित मंत्रालयाशी आमचे भीमशक्तीचे शहराध्यक्ष सतीश नरवडे साहेबांनी यांनी पत्रव्यवहार केला। पत्रव्यवहार केल्यानंतर ज्यावेळेस संबंधित मंत्र्यांना कळते की सदरील प्रकरणात घोटाळा झालेला आहे आणि सदरील मंत्र्यांनी संबंधित कार्यालयाकडून अहवाल मागितला आहे की 15 दिवसाच्या आत हा अहवाल आम्हाला सादर करा, आणि संबंधित अधिकारी जे आहेत ते अहवाल देण्यास टाळाटाळ करतात। हा अहवाल एकदा नाही, याच्या आधीसुद्धा कमिटी स्थापन झाली होती, त्या कमिटीचा अहवाल आज तागायत आम्हाला मिळालेला नाही आहे। आता आम्ही नवीन आलेले जे जिल्हा निबंधक साहेब आहे, गवंदे साहेब, यांच्याकडून ही अपेक्षा ठेवतो की त्यांनी तरी किमान मंत्र्यांच्या आदेशाचं पालन करून व्यवस्थित 15 दिवसाच्या आत अहवाल सादर करावा, आणि जसा आज सामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी सामान्य माणूस झगडत आहे। श्रावण महिन्यात भोलेश्वरनाथ लढत आहे की मला न्याय द्या म्हणून शुक्लेश्वर महादेव मंदिराच्या ट्रस्टसाठी। याबद्दल अजून काय बोलू मी? शुक्लेश्वर महादेव मंदिराचं जे प्रकरण आहे त्यामध्ये आपण व्यवहार केला होता, काय आज नवीन त्यात घडामोडी झाल्या? सातत्याने आम्ही जवळपास 3 ते 4 महिन्यापासून श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर फाजलपुरा कथित घोटाळा, करोडो रुपयाचा याच्यामध्ये जमीन घोटाळा झालेला आहे। या संदर्भात सर्व पाठपुरावे आम्ही रजिस्ट्री ऑफिस, JDR ऑफिस, महसूल मंत्री, महसूल सचिव, IGR यांना वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून या झालेल्या घोटाळ्यासंदर्भात आम्ही हे पाठपुरावे केलेले आहेत। आज यामध्ये काय नवीन घडामोडी? नवीन अशी घडामोडी आहे, आमच्या भीमशक्ती संघटनेच्या तक्रारी अर्जाचा दखल घेऊन माननीय मंत्री महोदय साहेब चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला व सदरील प्रकरणात 15 दिवसाच्या आत चौकशी करून अहवाल आमच्याकडे सादर करावा असे त्यांनी आदेशित केले। येत्या 9 सप्टेंबर रोजी संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय येथे बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे। उपोषणाचं कारण म्हणजे शुक्लेश्वर महादेव मंदिराच्या घोटाळ्याप्रकरणी जे कोणी संबंधित रजिस्ट्रार आहेत अशोक इंगोले
आणि दीपक जाधव यांनी आपल्या शासकीय पदाचा दुरुपयोग करून काही व्यावसायिकांशी हातमिळवणी करून बेकायदेशीर दस्तनोंदणी केली. यामध्ये करोडो रुपयाचा उलाढाल झालेला आहे. तर त्या दुय्यम निबंधकावर, त्या रजिस्ट्रारवर जोपर्यंत कायदेशीर कारवाई होत नाही व जो लिहून घेणार यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण हे विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यासमोर चालू ठेवणार आहे. 9 सप्टेंबर रोजी उपोषणाला सुरुवात होणार आहे. आणखी एक दुसरी बाब म्हणजे कार्यालय क्रमांक 2चे वर्ग 2चे अधिकारी RP राठोड यांनी हर्सुल भागातील वर्ग 2च्या जमिनी कुठल्याही सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता बेकायदेशीर दस्तनोंदणी केली. यामुळे शासनाचा लाखोचा करोडोचा महसूल बुडवले गेलेला आहे. संबंधित व्यावसायिकांना फायदा व्हावा या दृष्टिकोनाने त्यांनी स्वतःचा पदाचा दुरुपयोग करून आर्थिक स्वार्थापोटी त्यांनी ती दस्तनोंदणी केलेली. त्याच्यामध्ये चौकशी समितीसुद्धा स्थापन झाली होती. 8 दिवसामध्ये चौकशी समिती स्थापन करून वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करणार होते. परंतु अहवाल पण सादर आहे सर्व, पण कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही आहे. ही सुद्धा एक मागणी आहे का संबंधित RP राठोड यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी. 9 तारखेला या 2 मागणीच्या संदर्भ घेऊन 9 तारखेला आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यासमोर बेमुदत उपोषण संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे. सतीश नरवडे, भीम